सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक वरुड। 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले, वरुड पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या आईची तक्रार दाखल। दिनांक 3 डिसेंबर रोजी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडल्यानंतर घरी न परतल्याने मुलीच्या आईने शोधाशोध केली, मात्र मुलगी आढळून न आल्याने तिचे कोणी अज्ञात इसामाने अपहरण केले असावे असा संशय घेत मुलीच्या आईने वरुड पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 4 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे। वरुड तालुक्यातील लाखारा फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू। दिनांक 4 डिसेंबर रोजी बेरोडा पोलीस स्टेशन हद्दीतील लाखारा फाट्यानजीक दुचाकीला भरधाव जाणाऱ्या वाहनाने जब्बर धडक दिली। या अपघातात एका युवकाचा मृत्यू झालाय। शेंदुरजना घाट येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या। शेंदुरजना घाट येथील शिक्षक कॉलनी परिसरात 26 वर्षीय विवेक चिखले याने गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली असून ही घटना सायंकाळी 10 वाजता उघडकीस आली आहे। विधानसभा निवडणूक होताच वरुड तालुक्यात इच्छुकांच्या नजरा नगर परिषद निवडणुकीवर। अनेक राजकीय इच्छुकांनी निवडणूक लढवण्यासाठी केली तयारी सुरू। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 33 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।